असाइनमेंटला जायच्या आधी आपण या सगळ्या मुंबईतल्या यंग फोटो जर्नलिस्टला इथे बोलवलं आहे आणि आपण त्यांना एकच प्रश्न विचारणार आहोत की तो म्हणजे की त्यांनी काढलेला बेस्ट फोटोग्राफ कुठला आहे आणि त्यांना या फील्डबद्दल चॅलेंजिंग काय वाटतं. सर्वात जास्त चॅलेंजिंग गोष्ट म्हणजे मुंबई मिररमध्ये मी काम करत असताना लेझी डे होता संडेचा, काहीच होत नव्हतं शहरात आणि अचानक एक फायर ब्रिगेडला कॉल येतो की 2 मुलांनी सुसाईड अटेम्प्ट केला आहे वगैरे. ज्यांनी अटेम्प्ट केलेलं खाली सुसाईड करायची, त्याचाच एक बेस्ट फ्रेंड होता तिकडे, हू वॉज लाईक इन अ व्हेरी शॉक स्टेट. त्याचे डोळे मला फार बोलके वाटले. सर्वात जास्त चॅलेंजिंग गोष्ट मला जे दिसते ते लोकांपर्यंत कॅमेरा थ्रू पोहोचवता आला पाहिजे ही मला सर्वात जास्त चॅलेंजिंग गोष्ट वाटते. लक्षात राहण्यासारखा फोटो म्हणजे आता मुंबई टेरर अटॅकमध्ये BT स्टेशनवरती मी रात्री काढला फोटो. ज्यावेळेस तो एक माणूस BT स्टेशनचं फ्लोअर साफ करत होता, रक्ताने माखलेला फ्लोअर. आवडीचा नाही पण लक्षात राहण्यासाठी मी कधीच विसरणार नाही असा तो फोटो. मेरे को ऐसा पुराने काम से इतना लगाव नहीं है. आय थिंक द मर्डर ॲट गेटवे. सगळे म्हणतात बॉम्बे स्पिरिट, पण त्या दिवशी जेव्हा ती पडलेली तिकडे एक माणूस आला नाही तिला उचलायला. शेवटी बाकीचे आजूबाजूचे लोक सगळ्यांचे मॅम पिक्चरमध्ये बोलतं की सगळ्यांचे हात खालती आहे. आवडतं आणि चांगलं पिक्चर आहे ते माझं सचिन तेंडुलकरचं आहे. जेव्हा सचिन तेंडुलकरच्या मुलाचा वाढदिवस होता ना, तेव्हा तो अंपायर झालेला, तर हे लोकांनी बघितलं नव्हतं, म्हणून ते पिक्चर काढायला मला जास्त आनंद पण झाला आणि लोकांपर्यंत मी काही वेगळं नेऊ शकलो. मला असं वाटतं भुज मध्ये जेव्हा भूकंप झाला होता ना, तेव्हा एका महिलेने नवीन बाळाला जन्म दिला होता, पण ती 3 दिवस त्या ढिगाऱ्याखाली अडकली होती. ती बाहेर आल्यानंतर तिने त्या मुलाला जन्म दिला. मला वाटतं तो खूप चांगला फोटो. एक टैक्सी है, उसके ग्लास विंडो पे एक हार्ट है और ये BT स्टेशन के बिल्कुल बाहर है और बैकग्राउंड में मतलब हार्ट फ्रंट में है और बैकग्राउंड में द ट्रैफिक इज जस्ट लाइक विजिंग पास जैसे. के प्राइड परेड के टाइम पे मैंने एक फ़ोटो खींचा था. एक लड़का था जो चौपाटी में गया, अपना फेस तोड़ा. So I thought that picture really makes a lot of sense because eventually to be in the mainstream you have to conceal yourself and you have to be in the closet and everything, not accepted all the time. But you wash away everything. I mean you put your offerings, you put your Ganpati and you put your face paint in the same place. नरिमन हाऊस समोर त्या बिल्डिंगमध्ये मी गेलो होतो लास्ट डे ऑपरेशनचा. समोरून फायरिंग चालू होतं, यांची पण फायरिंग चालू होती कमांडोची आणि हे जवळजवळ अर्धा पाऊण तास चालू होतं आणि तिकडे वरती एक टेरेस होती. टेरेसवरती 2 रेसिडेंट होते आणि त्यामुळे ते त्यांना वडापाव वगैरे पाणी पिणी असं आणून देत होते. तर मध्येच एक अर्ध्या 1 तासाने तिकडनं काहीतरी कमांडोजना हे आला, ऑर्डर आली की आता 5 मिनटं सीज फायर. तर ते कमांडोज त्या स्टेप्सवरती बसले. मी त्यांना फक्त बघत होतो काय करतायत ते आणि ह्याने त्यांना वडापाव आणून दिले. ते वडापाव खात होते. तिकडे असे बुलेट्स पडल्या होत्या विंडोमध्ये, हातात गन आहे, 2 कमांडो स्टेप्सवरती बसले आणि ते वडापाव खातात. असं मी वरनं टॉप अँगल एक फोटो शूट केला, त्याला अवॉर्ड मिळाला. तो माझा बेस्ट फोटो आहे. फील्डवरती असताना मी मुलगाही नाही मुलगी नाही, म्हणजे दे ट्रीट मी ॲज देअर ओन कलीग, यू नो. पहली बात तो ये है कि फीमेल फोटोग्राफर हो. आज तुम्ही आता इथे मी तुमच्याबरोबर बोलतोय, पण पुढच्या 15 मिनिटानंतर काय होणार आहे हे मला माहिती नाही. यात स्वतःचं काही नसतं, फार कमी असतं. सर्व दुसऱ्याचं असतं आणि ते आपण लोकांपर्यंत पोचवत असतो. त्यासाठी प्रत्येक वेळेला दुसऱ्या सब्जेक्टला समजून घेणं ही खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे, कारण वेगवेगळी लोक आपल्याला भेटतात. क्राउड में जब किसी के सामने जा करके यू नो मतलब उस इंसान को कॉन्शियस करे बिना अगर पिक्चर आप खींच सकते हैं तो दॅट्स ग्रेट. आम्ही 3-3, 4-4 तास कोर्टाच्या बाहेर उभं असू एका पिक्चरसाठी आणि त्यानंतर लगेच एक ॲक्ट्रेस असते, तिच्यासाठी परत कधी कधी थांबावं लागतं. बिसाइड्स बीइंग अ जर्नलिस्ट, ऑब्जेक्टिव्ह अँड ऑल द रबिश, इट्स दॅट you have a unique opportunity to tell somebody else's story in your own way. ओके, त्यांच्या आयुष्यातले चॅलेंजेस तर आपल्याला कळले, पण यूट्यूबने पण एक चॅलेंजिंग टास्क त्यांना दिला पाहिजे ना. तर आता मी त्यांना जाऊन भेटणार आहे आणि त्यांना देणार आहे एक चॅलेंजिंग टास्क. ओके, तुमच्यासाठी एक टास्क आहे की तुमच्याकडे 10 मिनिटं आहेत आणि 10 मिनिटात तुम्ही एक पिक्चर क्लिक करायचं ज्याच्यामध्ये यूथ एलिमेंट असायला पाहिजे. तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीने काहीही ॲज यंग पोर्ट्रे करू शकता. तुमच्या डोक्यावरती आहे ते. ओके, ग्रेट, स्टार्ट. लेट्स सी ते काय काय क्लिक करून येतात. आय एम सो एक्साइटेड की त्यांचे काय काय पिक्चर्स असणार आहेत. आय गेस तुम्ही पण त्यांना जाऊन फॉलो केलं पाहिजे.
अब मैं यूथ की पिक्चर्स ढूंढने जा रही हूँ, तो आप मेरे साथ आ सकते हैं. नीट नाही आलं. अरे फोटो नाही काढायचा बाबा, मजा नाही यार फोटो में. अरे चलते चलते हाय हाय हल्लू हल्लू दाएं बाएं हो. खास छायाचित्र वगैरे असं वाटत नाही. मैं कुछ इंटरेस्टिंग ढूंढने की कोशिश कर रही हूँ. आज एक पोरगा पण पळत येतो, व्हेरी गुड. अरे देखो आए बाएं साए जिंदगी की झाए झाए हो. हो गया मेरा पिक्चर. निकले थे कहाँ को और किधर को आए चक्कर घूम्यो चक्कर 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 पल्ले कुछ पड़े ना कोई समझाए कि चक्कर घूम्यो चक्कर 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 चक्कर. ए मुंह दिखा ना, माझा शूट करते तुम्ही झोपा. अरे घूम्यो रे. क्रिकेट खेळतात मला माझी शाळा आठवली. अर्ध्या मुलांना त्या क्रिकेट बद्दल माहित पण नसेल, फक्त आई बाबांना वाटते म्हणून ते मुलं क्रिकेट खेळतात. हाय घूम्यो रे घूम्यो चक्कर घूम्यो हाय हाय घूम्यो रे घूम्यो घूम्यो रे घूम्यो चक्कर घूम्यो. इट इज़ अ डिफिकल्ट टास्क बिकॉज अच्छा है यार ये. काफ़ी इंटरेस्टिंग था. अच्छा है यार ये. हो गया मेरा पिक्चर. I think I got my shot. युट्यूबचा टास्क संपल्यानंतर ती सगळी जण आपापल्या कामाला निघून गेली. पुन्हा आपल्या कॅमेरामध्ये त्यांना कॅप्चरच नाही करता आलं. पण आपल्याला बघायला मिळाली ती काही इन्स्पायरिंग फोटोग्राफ्स. ॲक्च्युली त्यांचं फोटो जर्नलिझम. तुम्हाला माहिती मॉडर्न फोटो जर्नलिझमची सुरुवात हेनरी कार्टियर ब्रेसॉन नावाच्या एका फ्रेंच फोटोग्राफरपासून झाली. त्याच्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत आपल्या नव्या कोऱ्या सेक्शनमध्ये, आयकॉनोपीडियामध्ये. हेनरी कार्टियर-ब्रेसॉन, फेमस फ्रेंच फोटोग्राफर. मॉडर्न फोटो जर्नलिझमची सुरुवात यानंच केली. स्ट्रीट फोटोग्राफीचा हा मास्टर. त्याच्या कॅमेऱ्याच्या लेन्सला माणसाचं मन होतं, म्हणून त्याला विषयाची बंधनं नव्हती. त्यानं टिपलं आयुष्य, आजूबाजूला घडणारं. त्याच्या फोटोला तो म्हणायचा इन्स्टंट ड्रॉइंग आणि बघणाऱ्यासाठी इतिहासात डोकावण्याची खिडकी. कधी किस करणारं कपल तर कधी महायुद्धातून परतलेले सैनिक. अचानक टिपलेले हे क्षण. वडिलांच्या कपड्यांच्या व्यवसायात त्याला इंटरेस्ट नव्हता. त्याला पेंटिंग करायचं होतं आणि जग बदलायचं होतं. 22व्या वर्षी जेव्हा त्याच्या फोटोग्राफीच्या आयडियाज फारशा क्लिअर नव्हत्या, तेव्हा एका हंगेरियन फोटो जर्नलिस्टनं काढलेलं हे चित्र पाहिलं आणि तो निघाला फोटो काढत, जगभर फिरत. गांधीजींचे अखेरचे दिवस आणि चायनीज सिव्हिल वॉर हे त्याचे वर्ल्ड फेमस प्रोजेक्ट्स. त्याचे सगळे फोटोग्राफ्स द डिसिसिव्ह मोमेंट या पुस्तकात कंपाईल केले आहेत. कधी पाहायला मिळालं तर टेक अ लुक. इतकी सगळी इन्स्पायरिंग पिक्चर्स बघून मला पण थोडीशी फोटोग्राफी करायची वाटली. तुम्हाला पण वाटतंय? डोंट वरी, टेक अ कॅमेरा अँड स्टार्ट क्लिकिंग. कारण का युट्यूबमध्ये आज इतकंच आहे. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत SMS करा YTube तुमची प्रतिक्रिया, तुमचे सजेशन्स आणि पाठवा 51818 वरती, किंवा ईमेल करा youthtube@ibnlokmat.tv वरती आणि पाहत राहा फक्त IBN लोकमत.